मी आज इथे कॉन्फिडंट दिसतोय, बोलतोय, हे कोणामुळे? आदितीमुळे. तिने मला मी जसा आहे तसं स्वीकारलं आणि तिनेच मला रिअलाइज करून दिलं की तुझं हे असं असणं हाच तुझ्यासाठी प्लस पॉइंट आहे. तसं तुला एक दिवस रिअलाइज होईल की तुझा हाच आवाज तुझ्यासाठी प्लस पॉइंट आहे. थँक्यू. बरोबर आहे तुझं. तुला हे बोलावं लागलं कारण मी घाबरलो, मी बोलू नाही शकलो. जसं तुला आदितीमुळे रिअलाइज झालं तसंच आज मला तुझ्यामुळे रिअलाइज झालं. मीच माझ्या आवाजामुळे स्वतःला कमी लागतो. मला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. माझा हा आवाज असा आहे म्हणून लाज न बाळगता सगळ्यांशी बिनधास्त बोललं पाहिजे. माझ्या आवाजातला प्लस पॉइंट मला कधी सापडेल माहित नाही, पण यापुढे माझ्या ह्या आवाजामुळे माझा कॉन्फिडन्स कधीही कमी होऊ देणार नाही. थँक्यू सिद्धार्थ. थँक्यू सो मच. युवराज याला सिद्धार्थला अदितीच्या मनातून काढण्यासाठी आणलो. इथे हाच सिद्धार्थची फ्रेंडशिप करतोय. म्हणजे या सगळ्या मागे वीणबाई आहेत हा माझा अंदाज सुद्धा खरा आहे. तर 100% खरं आहे तात्या. मला ना तर ही बाई पहिल्यापासूनच पटत नाहीये. मला हे कळत नाही, एखादी आई आपल्या मुलीच्या बाबतीत असं का वागेल? तिला तिच्या मुलीचा आनंद दिसत नाहीये का? सगळ्यांसमोर आपली मुलगी खोटी ठरते, तिची बदनामी होते आणि हे सगळं कुणी घडवून आणलं? तर तिच्याच आईने. विश्वासच बसत नाही. ताई, एखादी आई जेव्हा असं टोकाचं पाऊल उचलते ना तेव्हा खूप राग असणार मनात तिच्या. आणि त्यामागची भावना जी आहे ना ती मुलीला वाचवण्याची असणार, त्रास देण्याची नाही. मुलीच्या काळजीपोटी त्यांनी हे असं केलंय. पण त्यांना कुणापासून वाचवायचंय अदितीला? सिद्धूपासून का आपल्यापासून? हा? आणि तात्या, आपल्यामुळे तिला काय त्रास होतोय? उलट आपल्या सोबत राहून आदिती खूप खुश असते. आणि तिचं सिद्धूवर खूप प्रेम आहे आणि सिद्धूचंही तिच्यावर खूप प्रेम आहे. मग ह्या असं का करतायत? आदितीचं सिद्धूवर प्रेम आहे, तिला हे कुटुंब आपलंसं वाटतंय, हे ठीक आहे ना. पण आदितीच्या आईला काय वाटतंय? त्यांना कदाचित आपण कुणीच आवडत नसू. मग आदिती या घरात येऊ नये म्हणून कुठल्याही टोकाला जातील. मुलीचं आयुष्य वाचवतोय, तिचं भलं करतोय, हा हेतू असणार. पण इथे येऊन आदितीला आपल्यामुळे असा काय त्रास होणार आहे तात्या? रत्ना, प्रत्येक वेळी समोरच्यामुळे त्रास होतो म्हणून ती व्यक्ती त्याच्याशी वाईट वागते असं नसतं. काही जणांना माझं जग, माझं साम्राज्य त्याच्यामध्ये कोणीतरी येत आहे जे आपल्यासारखं नाही आहे, याच्यामुळे आपल्या जवळची माणसं दूर जाऊ शकतात, आपला मान कमी होऊ शकतो. अशी भावना आली ना तरी लोक असं वागू शकतात. आता काय करायचं? त्या कडक लक्ष्मीला अद्दल कशी घडवायची ते सांगा. त्यांना त्यांची चूक दाखवून देण्यापेक्षा त्या असं का वागतात यामागचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांचा आपल्या बाबतीत काही गैरसमज होत असेल ना तर तो दूर केला पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचं तात्या? थेट विचारायचं. त्यांना दुखवून आपल्याला हे लग्न नाही करायचं. अगं, प्रेमाने जग जिंकता येतं, शत्रू जिंकता येतो. वेणबाईंचं मन देखील जिंकू आपण प्रेमाने. तुला इथे कशासाठी आणलंय मी? त्या सिद्धार्थची मैत्री करायला? हे बघ, मी तुला पैसे दिलेत हे लक्षात ठेव. इथे त्या सिद्धार्थने कितीही भाषण केलं ना तरी तुझ्या फालतू आवाजामुळे कोणी तुला उभंही करणार नाहीये. त्यामुळे मी जे सांगेन तेच करायचं. त्या देशमुखांच्या प्रेमात नाही पडायचं. प्रेमाने जग वगैरे जिंकता येतं ना हे सगळं जुनं झालं. त्यासाठी पैसे लागतात आणि जे मी तुला देणार आहे. मला फक्त प्रेमाची गरज आहे आणि चांगल्या मैत्रीची. म्हणजे सिद्धार्थ आणि अदितीच्या एंगेजमेंट रिंग्स यांचं काय? आता बघा,
आता पुढच्या वर्षी येताना जोड्यानेच तुमच्या नातवाला आणि नात सुनीला घेऊन या. मला तर याच वर्षी आणायचं होतं या दोघांना, पण जाऊ दे. देवी आईचा आशीर्वाद घेतलाय ना, आता लवकरच निर्विघ्नपणे दोघांचं लग्न होईल. आईला आपण मनापासून साकडं घातलं की आई आपली नक्कीच इच्छा पूर्ण करते. चला येतो आम्ही. हो या. थांबा. काय झालं? बाई, ह्या देवळातून आपण नुसतेच नाही जाणार आहोत. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तुमच्यासारख्या चांगल्या माणसांना माझ्यामुळे त्रास झाला. मी यासाठी देवीकडे माफी सुद्धा मागितली, पण जोपर्यंत ही चूक मी सुधारत नाही तोपर्यंत मला देवी माफ करणार नाही आणि मी सुद्धा स्वतःला माफ करणार नाही. म्हणून जी गोष्ट माझ्यामुळे मोडली तीच गोष्ट आता देवीच्या आशीर्वादाने देवी समोर होऊ दे. माझ्या अटीनुसार तुमच्या अंगठ्या माझ्या ताब्यात होत्या. माझ्यामुळे तुमचा साखरपुडा मोडला ना. आता मीच सांगतोय, आता इथे मंदिरात देवी समोर तुम्ही साखरपुडा करा, एकमेकांना अंगठ्या घाला. हे काय ऐकते मी? युवराज, खरं तर मी याच्यावर लक्ष ठेवायला आले होते. मला वाटलं हा आदितीला काही त्रास देतोय की काय, पण हा तर यांना अंगठ्या घालायला सांगतोय एकमेकांना. मूर्ख आहेस का तू? आय मीन, स्वतःच साखरपुडा मोडतोस आणि स्वतःच परत करायला सांगतोस. हो, खरंच मूर्ख आहे मी. मी आदित्य आणि सिद्धार्थचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला. मी खूप चुकीचं वागलो, मी खूप खोटं बोललो. पण प्लीज तुम्ही आत्ताच आत्ता साखरपुडा करा, नाहीतर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. हे नाही होणार. म्हणजे युवराज, अरे यांचं कुटुंब किती मोठं आहे. हे दोघं जर आता इथून डायरेक्ट साखरपुडा करून घरी गेले तर सगळ्यांना किती वाईट वाटेल. हो ना बयोबाई? बाळा, हे नातं दोघांचं आहे, ते दोघांच्या घरच्यांनी स्वीकारले. पण असं कोणी नसताना त्यांना न सांगता साखरपुडा करणं हे योग्य नाही. बरोबर बोलतायत त्या. हा, आता साखरपुडा नकोच. आपण जाऊ घरी आणि ठरवू ना साखरपुड्याची तारीख आणि मग करू साखरपुडा. हो सेठ, पटकन घरी जाऊया आणि सगळ्यांना गुड न्यूज देऊया. युवराज, तू आता जे काही सांगितलंस ते सगळं घरी सगळ्यांसमोर सांग, पण यावेळेस प्लीज खोटं बोलू नकोस. हो, मी आता काहीही खोटं बोलणार नाही आणि तुमचा साखरपुडा झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. कळलं? माझी का श्रद्धा आहे देवीवर? आई, तुझ्यामुळे या सगळ्या अडचणी दूर झाल्या. आत्ताच्या आत्ता घरी जाऊन साखरपुडा ठरवतो. माझ्या लेकरांवर अशीच कृपा राहू दे तुझी. काय पल्लू, झाला का आजचा अभ्यास? काय ताई, तुम्ही पण. बरं आई, आज दिवसभर त्या कडक लक्ष्मीवर नजर ठेवायची. आपल्याला तिचा खोटा मुखवटा उतरवायचा आहे. हे बघा, तुमचा त्यांच्यावर संशय आहे हे ठीक आहे,
पण खात्री पडल्याशिवाय काहीही करू नका. मोठ्या बाई 100% खात्री आहे. आम्ही तर वाटच बघतोय ती आपल्या तोंडाने कधी बोलेल याची. म्हणूनच तिच्यावर लक्ष ठेवतोय आम्ही. आणि एकदा का पकडली गेली की तिला खरं काय ते बोलावंच लागेल. नाही बोलली तर तिला बोलतं करायचं. मॉम 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 अगं काय करतेस तू? अरे मॉम सोड त्याला. मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. अहो अहो रीनबाई अहो शांत व्हा. मॉम मी तुझा राग समजू शकते पण गेट आउट. आत्ताच्या आत्ता निघून जायचं. अरे निघ इथून. पुन्हा तुझं तोंडही दाखवू नकोस. मॉम हे असं काही करायची गरज नाहीये. युवराजला त्याची चूक कळली आहे ना. म्हणून काय त्याचं स्वागत करून त्याची आरती ओवाळायची? कशासाठी केलं याने हे सगळं? याच्या मनात आलं याने इथे येऊन सगळ्यांसमोर तमाशा केला. आता याला चूक कळली तर हा इथे येऊन सगळ्यांसमोर सॉरी म्हणणार? अशाने प्रश्न सुटतात का? अहो पण झालंय काय? काही कळेल का? तात्या अहो आम्ही मंदिरात गेलो होतो. तिथे यांनी मान्य केलं की तो खोटं बोलतोय. तो चुकलाय. माझी मुलगी खरी आहे. तात्या तिथे याच्या अचानक लक्षात आलं की हा या दोघांच्या प्रेमाच्या मध्ये येतोय. पण मंदिरात तर बयोबाई, सिद्धू आणि आदिती गेले होते ना. मग तुम्ही का गेलात त्यांच्या मागे? या युवराजवर लक्ष ठेवायला. आणि युवराज कशाला गेला होता? सिद्धार्थ आणि आदितीवर लक्ष ठेवायला. आणि देवीनं तुमच्यावर लक्ष ठेवलं. म्हणजे उगाच काहीच माहित नाही असं का वागताय? म्हणजे तुमचा माझ्यावर डाऊट आहे? म्हणजे तुम्हाला म्हणायचं मी असं का करेन? मी आई आहे तिची. बघितलंच आदिती, आधी या सगळ्यांनी तुझ्यावर अविश्वास दाखवला आणि आता माझ्यावर. अगं हे सरळ सरळ अलिगेशन्स लावतायत आपल्यावर. बघ बघ तुझ्यामुळे किती गैरसमज होत आहेत. अजून किती भांडणं लावणार आहेस आमच्यामध्ये. आणि तसाच निर्लज्जासारखा बघत उभायस. तू असं ऐकणार नाहीस. चल मॉम ऐक प्लीज. आता कोणीही मध्ये बोलणार नाहीये. चल मॉम अगं उचल ही बॅग आणि निघ इथून. असं का करताय? तू इथे थांबणं माझ्यासाठी डेंजरस आहे. मंदिरात जे वागलायस ना ते खूप झालं. या सगळ्या लोकांचा माझ्यावर संशय आहे. तू चुकून जरी माझं नाव घेतलंस ना तर अदितीच्या नजरेतून तुला कायमचं उतरून टाकेन. शिस्तीत निघायचं नाहीतर रस्त्यावर आहे ना तुला. उचली बॅग आणि निघ. वेणबाई तुमचा राग समजू शकतो मी. आपण युवराज आमचा पाहुणा आहे आणि घरातल्या पाहुणाला असं बाहेर काढणं हे आमच्या संस्कारात बसत नाही. हो पण तात्या तुम्ही पाहिलत ना तो कसा वागलाय. सगळ्यांना त्रास झालाय त्याच्यामुळे. मग का घरात ठेवायचं त्याला? बरोबर बोललात तुम्ही. हे त्रासदायक माणसं घरात नकोच. हा पण आता आपले काही पाहुणे असतील, जवळचे नातेवाईक असतील, त्यांना हाकलून कसं देणार ना. त्यांना समजून घ्यावंच लागतं.
आणि अहो तो चुकला हे सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यांनी स्वतःहून त्याची चूक मान्य केली हे सुद्धा खूप आहे. हो ना, नाहीतर काही लोक कारस्थान अंगाशी आलं तरी चूक मान्य करत नाही, सगळं दुसऱ्यावर ढकलून बाजूला होतात. हे बघा, चूक मान्य केली तरी चूक ही चूकच असते. अहो वेणबाई, आता आपण झालं गेलं विसरून जाऊ. सगळ्यांचे गैरसमज दूर झाले आहेत. सिद्धार्थ आणि आदिती यांचं अतूट नातं आहे. हे नातं सहजासहजी कोणी तोडू शकत नाही, हे सिद्ध झालंय. आणि काय हवंय? काय आदिती? हो तात्या. वेणबाई, आता आपण हा विषय नको वाढवायला. लगेच दोघांच्या साखरपुड्याची तारीख ठरव आणि लगेचच राहिलेला साखरपुडा उरकून टाकू. तात्या, सॉरी, माझ्यामुळे तुमच्या घरात तुमच्या गेटसमोर तमाशा झाला. माझ्यामुळे साखरपुडा मोडला. तुम्हाला जर माझा राग येत असेल तर मला मारा, शिक्षा द्या, चालेल तात्या. अरे तुझी चूक तुला उमगली ना, हे खूप आहे. ये आतमध्ये जाऊया. तुम्ही जसे देवळात जायला निघालात ना, तसे कडक लक्ष्मी आणि युवराज सुद्धा निघाले. सिद्धू, बघ, या सगळ्या मागे ती कडक लक्ष्मीच आहे. आणि आता तर खात्रीच पटलीये माझी. काय रे, काय झालं? काय झालं? सांगतो, इथे बस. अरे सांग ना, काय झालं? तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय? माझं अतिथीवर प्रेम होतं, म्हणजे आहे. ही गोष्ट खोटी नाही, पण हे सगळं मी करायला तयार झालो ते फक्त अतिथीवर प्रेम आहे म्हणून नाही. उलट मी असं कधीच वागणार नाही. मग तुला कदाचित हे ऐकून धक्का बसेल, कारण तुम्हा सर्वांसमोर एक वेगळं चित्र निर्माण केलं जातं. खरं तर या सगळ्या मागे आदितीची मॉम आहे, हेच ना? त्याच हे सगळं करायला सांगतायत ना. तुला पैसे देतो, तुझा बिझनेस सेटअप करून देतो, तुझ्या आदितीशी लग्न लावून देतो, असे अनेक प्रॉमिसेस तुला केले असतील, बरोबर ना? तुला कसं माहित? मी तर खात्रीने सांगतोय, पण घरातल्या सगळ्यांना पण संशय आलाय.